राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शरद कोळी यांनी केला होता। या आरोपांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी शरद कोळी यांच्यावर जोरदार टीका केली। शरद कोळी कोण आहेत, त्यांना कोण ओळखतं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी कोळी यांना खंडणीखोर म्हणत गंभीर आरोप केले। तसेच कोळींकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात सोनं कसं आलं असा प्रश्न उपस्थित करत सुहास कदम यांनी शरद कोळी हे सोलापूर शहरात लबाड लांडगा म्हणून प्रसिद्ध आहेत असा दावाही केला। या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत। उभाटा गटाचे जे काही युवा नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काम करतात असे ह्या सोलापूर जिल्ह्याचा लबाड लांडगा म्हणून शरद कोळी प्रसिद्ध आहे। शरद कोळीने 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर हत्येच्या कटेच्या संदर्भामध्ये बिनबुडाचे आरोप केले गेले होते। आज तुम्हाला मी महत्त्वाची बाजू मी तुम्हाला सांगू इच्छितो। या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात लबाड लांडगा म्हणून जर कोणी प्रसिद्ध असेल तर तो म्हणजे शरद कोळी आहे। शरद कोळीचा उगम हा खंडणीखोर ते दरोडेखोर अशा पद्धतीचा उगम या महाराष्ट्रामध्ये त्याचा झालेला आहे। त्याची परिस्थिती कशी होती, काय होती, तो काय काम करत होता हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला देखील माहीत आहे आणि महाराष्ट्राला देखील माहीत आहे। मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी सांगू इच्छितो की राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी शरद कोळी संदर्भामध्ये हत्येची सुपारी दिली अशा पद्धतीचं आव आणणारं लबाड बोलणारं वक्तव्य शरद कोळी यांनी केलं की त्यांनी असं सांगितलं की वाळू तस्करीच्या संदर्भामध्ये त्यांनी सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे SP असतील, प्रशासन असेल, तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल यांच्याकडे त्यांनी रितसर तक्रार दाखल केली होती। परंतु त्या अनुषंगाने प्रशासनाने कोणत्याही पद्धतीची भूमिका घेतली नसल्यामुळे आपल्या मनामध्ये जी काही वाटेल ती लबाड गोष्ट तयार होईल अशा पद्धतीचे लबाड वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचं काम शरद कोळीच्या माध्यमातून होतंय। शरद कोळीला अक्कल नावाचं बक्कल नाही आहे, म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या जिभेवर टक्कल पडल्याची बाब हा संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे। माझी सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे SP विनंती आहे की शरद कोळींनी ज्या पद्धतीने वक्तव्य करत असताना सन्माननीय दत्तात्रय मामा भरणेवर आरोप करत असताना त्यांनी तो मोबाईल नंबर सांगितलेला आहे, त्या मोबाईल नंबरची देखील चौकशी केली गेली पाहिजे। कारण की लवाड गोष्टी घडवण्यामध्ये शरद कोळीचा हात कोणीही पकडू शकत नाही, हे परमसत्य आहे। आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज त्याच्याकडे समजा 1 कोटी रुपयाची गाडी येत असेल, अंगावर किलो 1.5 किलो सोनं येत असेल, अनेक ग्रामीण भागामध्ये शेती असेल, जमिनी घेण्याचा प्रकार त्याच्या माध्यमातून होतोय। हा काय अलिबाबाचा मुलगा आहे का? हा 420चा मुलगा आहे। अलिबाबाच्या म्हणण्यापेक्षा हा 420 आहे। अशासारख्या 420च्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला महत्त्वाची बाब मी सांगू इच्छितो, शरद कोळी त्याच्या गाडीच्या बाजूनी एखादा ऊसाचा ट्रॅक्टर जरी गेला आणि त्या ट्रॅक्टरमध्ये ऊसाचं माप देखील जास्त असलं, तो ऊसाचा ट्रॅक्टर थांबून त्या ठिकाणी ट्रॅक्टरची देखील तोडी करणारा हा एक लबाड लांडगा हा कोळी आहे। म्हणून माझी सन्माननीय ह्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा ह्या सोलापूर जिल्ह्याचे SP असतील, ह्याच्या कोणत्याही गोष्टीकडे दखलंदाज न देता त्याच्याकडे एक खंडणीखोर म्हणून बघितलं गेलं पाहिजे। असाच प्रशासनाचा देखील आता भ्रम झालेला आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये असे लबाड लांडगे नक्कीच जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आहेत। कारण की हा मुळातच वाळूच्या माध्यमातून असू दे, शेतीच्या माध्यमातून असू दे किंवा जमिनीच्या माध्यमातून असू दे, अशा अनेक प्रकारचे घोटाळे शरद कोळीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। एखाद्या समाजाचं नाव घेऊन समाजाच्या नावावर चोऱ्या करणं, समाजाच्या नावाखाली स्वतःचं भलं करणं, असा त्याचा धंदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्याच्यावर आम्ही त्याचे सगळे काळे धंदे उघड केल्याशिवाय शांत राहणार नाही।